गाव गरीब आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचं राज क्लीन एनर्जी हेच उत्तर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. देशातील पैसा इंधनाच्या आयातीपोटी परदेशात जात असून तो पैसा देशाबाहेर न जाता शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे. जैव कचरा आणि शेतीमालावर प्रक्रिया करून इंधन निर्मिती करणारे राज क्लीन एनर्जी सारखे प्रकल्प देशातील अनेक प्रश्नांचं एकमेव उत्तर ठरू शकतात. अशा प्रकल्पांमुळे गाव गरीब आणि शेतकरी समृद्ध होऊन आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा इथं राज प्रोसेस इक्विपमेंट्स अँड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, धैर्यशील कदम, ऋषिकेश धायगुडे पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की बायोमास पासून इंधन व डांबर निर्मिती करणारे राज क्लीन एनर्जी सारखे प्रकल्प देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. यामुळे शेतकरी केवळ अन्नदाता न राहता इंधनदाता बनतोय. बायो इंधन, इथेनॉल, बायो सीबीजी आणि हायड्रोजन सारख्या पर्यायी ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. देशाची परकीय चलन बचत देखील होणार आहे. खंडाळ्यातील हा प्रकल्प भविष्यात ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री गडकरी यांनी अनिलराज पिसे यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना सांगितलं की अनिलराज पिसे यांच्यासारख्या तरुण उद्योजकानं धाडस दाखवून संशोधनाच्या माध्यमातून 35 देशांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आणि खंडाळ्यासारख्या ग्रामीण भागात अत्यंत उत्कृष्ट प्रकल्प उभा केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं शेतकरी सामर्थ्यवान झालाच पाहिजे. या प्रकल्पाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. प्रकल्पाचे प्रास्ताविक करताना राज प्रोसेस इक्विपमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिलराज पिसे यांनी सांगितलं की कंपनी गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. जगभरातील 35 देशांमध्ये कंपनीचं तंत्रज्ञान पोहोचलंय. आज घडीला कंपनीचे 5,000हून अधिक समाधानी ग्राहक आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं हेच आमचं मुख्य ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विजयराज पिसे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, उद्योजक, तरुण वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होण्यासह पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार असल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं.